नमस्कार मंडळी, मी चित्रा तुमचं यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करीत आहे। तर आज आपण करणार आहोत कळण्याची पुरी आणि झणझणीत भरीत। तर आपण आता 31 डिसेंबरचा बेत करणार आहोत। आपण या ठिकाणी 1 किलो वांगी घेतली आहे। ती वजनाला हलकी घ्यायची आणि सॉफ्ट घ्यायची। आता आपण सर्वप्रथम वांग्याची देठं काढून घेऊ। सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे वांग्याचे भरीत। खानदेशामध्ये खूप प्रसिद्ध आहे वांगे। आता सर्वप्रथम आपण वांग्यांना तेल लावून घेऊ। आता सर्व वांग्यांना आपण सुरीने छिद्रे पाडून घेऊ। त्याने लवकर वांगे शिजतात आणि लवकर भाजले जातात। ते शहरामध्ये वांग्यांना भाजण्यासाठी चुला नसतो, त्यामुळे मग आपण आज वांग्यांना तव्यावर भाजणार आहे गॅसवरती। तर आता आपण सर्व वांगे तव्यावर ठेवले। वांगे पूर्णपणे झाकले जातील अशा प्रकारे आपण त्यांना कढई किंवा पातेल्याने झाकून घेऊ। वांग्यांना सर्व ठिकाणी भाजले जातील असे आपण त्यांना थोड्या वेळाने परतून घेऊ त्यांना। आता वांगे आता 10 ते 15-20 मिनिटात भाजले गेले पूर्ण। आता त्यांना आपण काढून घेऊ वेगळ्या प्लेटमध्ये। ते थंड होईल तोपर्यंत आपण मिरच्या भाजून घेऊ। आपल्या चवीप्रमाणे आपल्याला लागेल तशा मिरच्या आपण भाजून घ्यायच्या। वांगे आता पूर्ण थंड झालेले आहे। आता आपण त्याचे साल काढून घेऊ आणि व्यवस्थित ठेचून घेऊ त्यांना। वांगे खूप छान भाजले गेले, मऊ मऊ। आता ते आपण साल काढतोय।
वांग्यांना खूप छान तेल सुटलेलं आहे, ते एकदम छान खमंग आता वांगे पूर्ण एकजीव होईल असे ठेचून घेऊ आपण त्यांना छान. आता या ठिकाणी आपण मिरची आणि आलं याची पेस्ट करून घेऊ. आता आपण भरतासाठी मसाला तयार करून घेऊ. कढईत तेल टाकले, आता जिरं टाकून घेऊ. त्यानंतर आता शेंगदाणे खमंग लाल होतील तसे भाजून घेऊ, छान तळून घेऊ तेलामध्येच. त्यामध्ये खोबरं टाकून घेऊ. आता तेलामध्ये आपण मिरचीचं वाटण केलं होतं ते टाकून घेऊ आणि छान परतून घेऊ. आणि त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊ. त्याच्याने थोडासा छान फ्लेवर लागतो, सुवास येतो छान कोथिंबीरचा. आता कांद्याची पात त्यात छान शिजवून घेऊ तेलामध्ये. यामध्ये आपण थोड्या लांब लांब कापून मिरच्या टाकल्या म्हणजे तिखटच भरीत छान वाटतं. आता आपण भरतासाठी जो पण मसाला टाकलाय तो पूर्ण शिजलाय छानपैकी. आता यामध्ये आपण जे वांगे भाजलेले होते ते वांगे टाकून घेऊ त्याच्यामध्ये. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू. आणि संपूर्ण भरीत एकजीव करून घेऊ. आता खूप छान सुवास दरवळतो एकदम छान. आता यावर आपण अजून चांगली टेस्ट यायला पाहिजे म्हणून अजून त्याला कोथिंबीर टाकतोय. आता 2 मिनिटं त्याला झाकण ठेवू, वाफ होऊ देऊ थोडं. आणि वाफ होल्यावरती आपलं भरीत छान तयार होऊन जाईल. मऊ लुसलुशीत खमंग असं भरीत तयार झालेलं आहे आपलंवालं. आता आपलं भरीत तयार झालेलं आहे. आता आपण ते भरीत दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ छान.
आता बघा हे आपलं भरीत तयार झालेलं आहे, खानदेशी मऊ लुसलुशीत छान दिसतंय एकदम मस्त. आता आपण भरतासोबत लागणाऱ्या कळण्याच्या पुऱ्या तयार करून घेऊ. आता मी पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये आता मीठ टाकून घेते थोडं आणि मग पाण्याने भिजवून घेते. पुऱ्या तळण्यासाठी आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल तपेल तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊ. पुऱ्या लाटताना आपण थोड्या जाडसर लाटायच्या, कारण ती जाडसर लाटली तर छान ती फुलते. आपल्या पुऱ्या आता पूर्ण छानशा तयार झालेल्या आहे, क्रिस्पी. आता आपण हे सर्व सुंदरशा पानावर वाढून घेऊ. आता या पानावर आपण भरीत, पुरी, पापड, लिंबू हे सर्व वाढून घेऊ छानसं. तर तुम्हाला आजचा बेत सर्वांना आवडलाच आहे, तर तुम्ही आता लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि धन्यवाद.